गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या आगमनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरी आणि खूप प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. एक वेगळीच फिलिंग असते, मी सांगू नाही शकत. बाप्पा येतात त्यावेळेस. आम्ही 5 वाजता उठलेलो आहे आणि सगळं सवर चालू आहे. आमचं डेकोरेशनचं काम बी झालंय आता जवळपास आणि आता फायनल टच राहणार आहे. जास्त अवघड नाही केलंय, सोपं केलंय. सोपं घरच्या घरी साक्षीने केली मेहनत. पण थोडंच लाईट गडबड झाली. 5 वाजता आम्ही उठलो ना, तर त्यावेळेस ते सगळं पडून आलं खाली. काय नाही, पण यांनी आहेच ते. काय म्हणता तुम्ही? तर काय म्हणता? इंजिनियर दिमाग. हा मी तेच म्हणते. मी नेहमी म्हणते पण आज विसरले. इंजिनियर दिमाग आहेच आपला. इंजिनियर दिमाग जुगाड केलेला आहे. तर त्यांनी जुगाड करून ते आता सेट केलेलं आहे. पण ना काय झालं, लाईट गेलेली आहे आणि आम्ही इथं जरा खाली अंगण पुढं बघाले. तर अंगणापुढं छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे, धुवून चून मस्तपैकी. आता रांगोळी काढून घेते आणि लाईट गेलेली आहे. आता तशीच उत्तरपूजा करून घेते, म्हणजे तिथली आवरसावर होऊन जाईल. आणि त्यानंतर थोडंसं लाईट स्वयंपाकाला पण लागणार आहे, कारण की लवकर झालं तर मग कसं आपल्यालाच मोकळं राहील. मोदक वगैरे पण करायचे आहेत. सो ब्लॉग कंटिन्यू करत राहा. खूप छान मस्त असा ब्लॉग होणार. मस्त ब्लॉग दरवर्षी तुम्ही बघताय, यावर्षी बी बघा नक्की. आणि छानच होतं, तुम्हाला माहिती. वाघ परिवाराचा एकदम जल्लोषच असतो. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला मग आता मी रांगोळी काढून घेते आधी. चला. बाप्पा येतात आणि नवरात्र पण येते ना. मला नाही असं काय दिवाळीच्या वेळेस पण असं वाटतं नाही का, काय काय करू असं फील होतं. भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. अशा प्रकारे रांगोळी काढून झालेली आहे. आता घरातलं मी आवरून घेते. लाईट पण नेमकी गेलेली आणि सगळीकडे पसार आहे. रात्री डेकोरेशन लाईट डीम पण झालेली, नेमकी असं झालं. आता उत्तरपूजा फायनली करून घेते आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवून. आता लाईट तर गेलेली आहे, मी हे काही शूट करू शकणार नाही. आणि डेकोरेशन हे फायनली असं आहे, बघू शकताय. मग असं आहे, फायनल नाही का हे? रात्री सकाळी 5 वाजता असं डायरेक्ट हे सगळं वरती खाली पडून आलं होतं. पण आता इंजिनियर दिमागवाल्याने केलेलं आहे. आणि आता बघू, आता श्रेया म्हणते आहे मी हे डेकोरेशन बघा. मी आता उत्तरपूजा करून घेते, रांगोळीचं सगळं ठेवून घेते. भरपूर कामं आहेत, स्वयंपाक पण आहे, मोदक तयार करायचे आहेत. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा.
फ्रेंड्स, तर आम्ही आता सगळा स्वयंपाक म्हणजे फक्त मसाला पनीरची भाजी बनायची बाकी आहे. काय मैदा आहे ना, तिथं खाली स्टीलचा डब्बा आहे श्रुता, खाली ते छोटे छोटे एक सारखे डब्बे नाही का मीडियम साईजचे आतमध्ये. आता अगं 3-4 डब्बे ते 2 नंबरच्या सेलला बघ. तिला मैदा पाहिजे वाटतं, काहीतरी उद्योग करत असेल बघ. अरे तू ओपन कर ना ते साक्षी दीदीला विचार, फर्निचरचं ओपन कर ना. काय करताय? त्याच्या आतमध्ये एकच सामान आहे. हार फुलं चालेल, घेऊन या. चालेल, ठीक आहे. लाईट बघा अशी करते सकाळपासून, आज लाईटीने पण असा घोळ करून दिलेला आहे ना, प्रचंड गरम होतंय. आमचा मसाला वाटायचा राहिलेला आहे. आम्ही डाळ भात आणि मसाला वाटून ठेवलेला आहे. बाकी भांडी कुंडी सगळी आवरून झालेली आहे. किचन मधलं सगळं बघू शकता, सगळं क्लीन झालेलं आहे. आणि राहिलेली आहे फक्त भाजी. आता मोदकाचं जे आहे ना ते सारण इथं तयार करून घेतो, म्हणजे प्रिपेअर राहू. लाईट जर आली तर पटकन मसाला पण वाटून होऊन जाईल. म्हणजे कसं गणपती बाप्पा आणायच्या आधी कसं सगळ्या काही गोष्टी प्रिपेअर झाल्या ना, मग आम्हाला पण थोडंसं कसं रिलॅक्स पण राहतं, फ्री पण राहतं. तर आता हे सगळं करून घेतो. तर मी कंटिन्यू करत राहा. मी तुम्हाला हॉल दाखवते आणि डेकोरेशन पण दाखवते. सो हे बघू शकता, अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे काय लावलं तिने? ते तिकडं लावलं का? ते तुम्ही काढलं का साक्षीने काढलं हे माळ? कारण तिने इकडे लावली होती बरं का, याला लावलेली होती साक्षीने ही वाली माळ. तिनेच काढली ना, म्हणलं की तुम्ही काढली. सो अशा प्रकारे डेकोरेशन आपलं गणपती बाप्पाचं तयार झालेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण गणपती बाप्पाचं स्वागत करूयात. किती छान वाटतंय बघा ना व्हिडिओमध्ये. फक्त त्यात लाइटिंग वगैरे आली ना तर आणखीच छान दिसेल. लक्षात ठेवा. हां, मला कळतंय ब्लॉग मध्ये बोलती, सगळ्यांना कळायला पण पाहिजे काय. सो इथे सारण रेडी आहे. आणि इथं बघू शकते आपली उकड सुद्धा तयार झालेली आहे. मी वाफवली आणि आता ही मळून घेते छान. एक वेगळाच आनंद येतो बाप्पांचे जेव्हा येतात ना, मोदक खायला येतात मस्त मस्त. मोदक आहे आणि ही रुपाली आई बनवते मोदक. वा, खूप दिवसांनी उकडीचा मोदक खायला भेटणार आम्हाला. असं आपण बनवत नाही कधी, फक्त बाप्पा जेव्हा येतात त्याच वेळेस. मध्ये मध्ये धडाका लावला होता आपण, पण नंतर सगळं बंद झालं. नाही, नंतर कुठं मन भरलं आमचं. गणपतीच्याच वेळेस केलेलं आहे, त्याच्यानंतर कधी करत नाही आपण. बहिणी बसलेलं आहे. हे डेकोरेशन कसं झालं नक्की सांगा. आणि आता हे दिवे लावायचं काम चालू आहे आमचं. आता याचे एक एक करून दिवे लावणार आहे फिक्स करून, आणि त्याच्यानंतर बघूया. आता इतक्यात लाईट पण फ्रेश आलेली आहे. सकाळपासून लाईट व्यवस्थित नव्हती आणि आम्ही असंच डीम लाईटमध्ये मोदक केलेले आहेत. सुंदर असे सुबक मोदक बोबडी चढ माझी. त्याला मी बारीक झाली का माझ्या गालाशिले मध्ये गेले असं वाटलं. तर मोदक बघू शकताय, अक्षरशः कळीदार असे मोदक आपले रेडी झालेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. आणि लाईट पण डिम होती ॲक्च्युली, व्यवस्थित झालं नाही. आता फायनली सगळं झालेलं आहे. मुलींना रेडी करायचं आहे, आम्हाला पण रेडी व्हायचं आहे. मुलींचे पावलांचे ठसे जे आहेत ना, पावलं काढायचे आहेत आपल्याला घरामध्ये. आणि रांगोळीचं सगळं वाट लावून गेलेली आहे. पाऊस असा आला ना तर रांगोळीची सगळी वाट लागली. लाईट पण गेलेली होती व्यवस्थित. नको ना शिव, असं नको करू, जा रेडी हो, जा पटकन. मी तुम्हाला मोदक दाखवते. तर आता इथे सगळे आवरसावर झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं घरात आगमन करणार आहोत, तर जाणार आहोत. तर कंटिन्यू करत राहा, बघत राहा, एक एक करून दाखवते तुम्हाला. तर इथं बघू शकता यार किती क्यूट. ओ माय गॉड, किती सुंदर दिसत आहे उकडीचे मोदक. आणि यावेळेस फर्स्ट टाईम म्हणजे विदाऊट मशीन, म्हणजे नाही का ते साचा न वापरता विदाऊट असे आपल्या हातानेच केलेले आहेत. हो दादू, काय हा प्लेट मध्ये घ्या. तिला असं हा प्लेन तिचा हात बसेल का? ठीक आहे चल. सो इथं डेकोरेशन बघू शकताय. होय
काय म्हणत होते भाऊ? टेक्नॉलॉजी काय? टेक्नॉलॉजी छान दिसतंय बघ, किती सुंदर झालेलं आहे डेकोरेशन. तर कसं झालंय नक्की कमेंट्स करा. तर आता गणपती बाप्पा येतीलच, त्यामुळे अजून शोभा वाढेलच. मस्त वाटतंय. हे दोन्ही तर काय टाकले साक्षी? हा का, छान दिसतंय. साईडनी पण लावलेत का? हां, छान वाटतायत. सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही झालो आहोत रेडी. बघू शकताय बाप्पाच्या आगमनासाठी. तर यांनी घातला आहे व्हाईट कुर्ता आणि मी घातली आहे प्रॉपर नऊवारी साडी आहे, पण तिला मी सहावार करून घेतली आहे. दाखवा वरतीवर. तर मी सहावार करूनच घातलेली आहे हिला. मम्मीची साडी आहे ही, त्यांनी त्यांच्यासाठी नऊवारी घेतली होती, पण मला नऊवारीच घालायची होती. पण काय झालं, मोदक करत करत थोडासा उशीर झाला, त्यामुळे मी सहावारच घातलेली आहे. पण मला अशा टाईपच्या साड्या फार आवडतात. आणि आता आम्ही आमचं सगळं आवरून झालेलं आहे, मोदक पण रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही फायनली निघतो आहोत बाप्पांना घरी आणण्यासाठी. तर चला मग सगळेजण दाखवते मी कोण कोण कसे रेडी झालेले आहेत. आणि पुढे जवळ जवळ घे. हा, ये पुढे. अजून पुढे चालत आलेला आहे ना घरात. तसं थोडं पुढे घ्या. हा, ते बघ एवढा लांब असा घे, असा असा टॉर्च लावून मागे घ्या अजून. हा बघ, ते काढावं लागतं तशी. मोबाईल बंद करू. अशी क्रॉस किती लांब झालं, किती अंतर झालं, एवढं लांब पाय करू. तिथे घे, तिथं इथं जवळ काढ. काय जवळ एकदम जवळ काढ. तुझी छेटू नको. बिल्ला चाकतं राहू दे. अंतर 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 तसंच करा. मी ओल्या कपड्यात बसून घेते. कर कर कर. बस असंच. मोठा छोटा कर कर पटपट पट. तनु शिवन्या शिवतान्या. शिवतान्याने पावल्याचे ठसे बघू शकता असे काढले आहेत. गणपतीची पावले चार बोट 5 ठेवायचे. 5 ते सगळी पब्लिक आपली रेडी झालेली आहे. वाघ परिवार यांनी टाकलेला आहे. मी ना टाकलाय का मम्मीने? हे चालू आहे का बघ? ते इथं आपलं YouTube चालू आहे का बघ? पूजेचं ताट आणि इथं डेकोरेशन.
बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा बघा जात आहेत. इतकं प्रचंड गरम होत आहे ना, प्रचंड म्हणजे मी सांगू नाही शकत, इतकं गरम होत आहे ना प्रचंड. म्हणजे मुलींना थोडीशी हेल्प केली मी. प्रचंड जोरदार पाऊस होणार आहे संध्याकाळी, जोरदार. बस आत्ता आपलं गणपती बाप्पाचं आगमन होईपर्यंत पाऊस नको पडायला. बस मला तर असं वाटलं होतं मेकअप करूनही काही उपयोग नाही, प्रचंड गरम होत राहिलं. तर ना मोदक खा. मी मोदकविषयी तुमच्याबरोबर बोलणार होते. तर मोदक आहे ना, मोदक मी आधीपासून इतकं म्हणजे मला इतकी प्रसन्नता वाटते ना माहिती का. मी लय मनोभावे मोदक करत आलेले पहिल्यापासून माहिती का. तुटके फुटके कसे का असे ना व्हायना, त्याचं सारण एकदम परफेक्ट बनायचं आणि मोदक चवीला पण खूप छान राहायचे. पण ते तुटके मुटके असे नाही का करतच राहायचे मी. अजूनपर्यंत ते करणं सोडलं नाहीये. मला प्रचंड आवडतात. आणि ह्या वेळेस कसं आहे, फायनली मागच्या वेळेस आम्ही जरा साचेचा वापर केला होता, पण ह्यावेळेस परफेक्ट हाताने इतके कळीदार मस्त मोदक आले ना, ते मन नाही का प्रसन्न झालंय ते बघून यार. तर खूप म्हणजे मला आवडते. म्हणजे एखाद्या गोष्टीत मी घुसले ना तर ती गोष्ट ना पूर्ण शिकेपर्यंत मी सोडतच नाही. माझं असं आहे, मला फार आवडतं म्हणजे मोदक करणं. पण मी सगळ्या गोष्टी म्हणजे आवडतात मला ते. आणि जर कौतुक पण झालं ना, 2 शब्द जर कोणी कौतुक केलं ना तर ते आणखीच छान वाटतं. आणि नाही कौतुक झालं ना मग ते अजून मग मूड हाफ होऊन जातं, मग ती गोष्ट करूशीच वाटत नाही असं होऊन जातं. आता हे जे लावलंय ना निघतच नाही. आता आजकाल कसे आहे ते केमिकल वाले कुंकू असतात ना, आता त्यामुळे ते कसं आहे निघत नाही. फरशीचे डाग निघतात पण कसं आहे थोडंसं उशीर लागतो. ते धानोरी मध्ये केमिकल गाडवर कामचं. हा चला आले का ताई पण रेडी झालेल्या आहेत बघू शकताय. घामच इतकं प्रचंड येतोय ना, लयच हे राहिलं वेळासारखं. सो आता आम्ही निघतोय गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा, बघत राहा. चला चला बाईक मध्ये नाही, बाईक मध्ये नसतो. चला गणपती बाप्पा आणायला. चला गणपती बाप्पा. कसं वाटतात आपल्या. छान गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती गणपती बाप्पा. नाही बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. तिकडे कोणती पुढं बसल ना साक्षी. चालू आता लाडूच्या गावात गणपती बसले उंचावर. अरे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. अरे मी मोरया म्हणते. शिव गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे आमचा मस्त गणपती बाप्पांचं स्वागत होणार आहे. सो आमची पण गाडी आलेली आहे आणि हे गेले तिकडे गाडी लावायला. आपण इकडनंच वॉकिंग करत जाणार आहोत. कुठे गेली ग? मोठा गणपती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती आलारी आला गणपती आला आलारी आला गणपती आला 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार आलारी आला गणपती आला आलारी आला गणपती आला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अर्ध लाडू चंद्रावर गणपती बसले उंदरावर. 1 रुपयाचा चिंगम गणपती आमचे सिंगम 1 रुपयाचा चिंगम गणपती आमचे सिंगम 1 रुपयाचा चिंगम गणपती आमचे सिंगम. मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती आला आलारी आला आलारी आला आलारी आला आलारी आला गणपती आला आलारी आला गणपती आला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती काल करा हात खाली करा ना तुम्ही हात खाली करा ना भाऊ पप्पाची काय ना. लय भारी तर हा आहे आमचं डेकोरेशन. भारी ना बरं गणपतीला भारी आहे. बघतो डोळ्याला पासून आलं. माझ्या गणपती किती सुंदर वाटते. कपडे घे रुपाली बोलू दे सगळं तिथंच नका जाऊ. शिवण्याचं एक वेगळं डेकोरेशन आहे. इथं बाप्पांचं आवडीचं मोदक. ते नुसतं ठेव. तसं हा, ते नियमाचं नुसतं ठेवायचंय. आमचं तर उलट्या हाताला दिवा असतो दिवा आपण आपल्या तो धूप आहे.
श्रुती फोटो घेईल तुमचा. तिकडे बघ मागच्या रूम मध्ये जा भाऊ ताई. किती सुंदर आहे ना ह्या वेळेचे गणपती बाप्पा, किती मस्त आलेली आहे. प्रसाद तोच मोदकच ना प्रसाद. हो मग आता पहिले पूजा करून घेऊ ना सगळ्यांना. अशा प्रकारे आम्ही रिंग लाईट लावून असं करतोय. म्हणावा असा प्रकाश पडत नाही आणि बाहेर थोडंसं असं आभाळ वातावरण आहे, थोडंसं आहे पण आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही इथं पूजा सुरू करतोय. किती सुंदर आहे यार गणपती बाप्पा. त्याच्यात त्याला वरतून लावून दे, नाही तर त्याचं सगळं पडेल. नाही वाकडे कशाला म्हणजे दुसरं डॅडीकडे द्या, डॅडी करतील सर्व. थोडीसं तिकडे सरका द्यायची. हां भाऊ पण तिकडे सरका, जवळ या भाऊ. गाडी पण लवकर ते सोडाल तुम्ही जा, कारण ते गाडी 7ला 10 मिनिट कमी असतात. हा लाव ना. एवढंच का रोडला तिथं 6:45ला एक हे ना ओ बहिणा 6:45ला या. थोडी क्रॉस उभी राहा. काय म्हणते शिव? डोकं ठणकू राहिले ते सर्दीमुळं. बघ ते तोंड बघ गोली तोंडीचं. सीतावर गीता नाही, गीता बबिता आहे त्या. ह्या जमान्याची गीता बबिता. कल्लो करते कल्लो. ओपनी ती. हे श्रेयाचा व्हिडिओ चालला नाही. झाली पूजा. हा सर लिसा रोज. तुम्ही 1920च्याच भूतण्या बना. हा भाई टिक्का तुला तर पहिल्यापासून आवडतो, लहानपणापासून टिक्का. तिकडे होत त्या कोपऱ्यात जायचं. श्रेया थोडीशी साईडला. गणपती कशी दिसणार? गणपती कधी चाललाय? हा दिसतंय बरोबर. हा अरे पोटी रेट मध्ये आला तो. टाळ पण तिथंच आहे, तिथंच आहे. ती 2 होत्या ना इथं. हो हो चला चला. हो शिवण्याचे केस बघ कसे झाले. ए यांचं फोटो बस बसले. हळदी कुंकू नका करू, पूर्ण फक्त पाया पडून मागे या. आरची तिचा फोटो घे. समाप्रभव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठे दूराची कंठी धरते मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल
मंगल मूर्ती दर्शन माते मन चरणे माते मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्माची माळा श्रीचे कंठवाळा श्रीनेत्री ज्वाळा तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूलन भावे ओवाळण मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव विद्या समनं त्वमेव सर्वं मम देवे कायेन वाचा मनेन उदयत्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अस्तं केशवं राम नारायणं कृष्णं ब्रह्मदेवं विरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओम यज्ञन यज्ञ मैदंत देवार्थानि धर्माणि प्रसन्नासं यनाकं महिमा तत्र यत्र पूर्वे शांति देवा ओम स्वस्ति साम्राज्यं भो सर्वायुष अदाता परार्धाता पृथ्वी समुद्र पर्यंता एक राळीती तश्लेष श्लोकमूर्त परिवेष्टारो मरुतो श्राण संग्रहे आ विशतिश काम प्रविश्व देवाः सभासतीति ओम शांति 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया आता मोदक खाऊन पोट भरूया मोदक खाऊन पोट भरूया 3 वाजले आज जाऊ दे डोकं दुखायला बंद करून तर कसं तू खाऊन खाऊ वाटलं तेच म्हणलं रिप्लाय का देवाला दिलं होतं असं शेवटी नाही वापरायचं असतं पहिले देवाला द्यायचे मग बाकी टेस्टिंग करून सांगा मस्त झालं चांगलं झालं मस्त यावेळेस न साचा बनवता केले बर का माझ्या लय दिवसापासून करायची अरे वाटी घेऊन ये तुपाची तुपाची हा साच्यामध्ये ना लय पीठ खोचवलं जातं हो साच्यामध्ये जास्त पीठ जातं हे हाताचे बघा चव कशी है ना तूप टाकताय त्यांना सारनाथ पण टाकेले आणि त्याच्यात मोदक लवर पण वापरलं एक नंबर पण वापरला ना तूप आणता एक मिनिट मोदक खायला बसले बाप्पाचा फेवरेट प्रसाद आणि आमच्या बाप्पांची मूर्ती कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून आणि हे डेकोरेशन कसं झालंय ते पण कमेंट करून सांगा हे सगळं क्रेडिट आहे साक्षीला आणि साक्षीची आयडिया होती सगळं दिमाग तिचाच होता आणि तिचीच मेहनत होती तर नक्की तिच्या मेहनतीला सगळ्यांनी कमेंट्स पण करून सांगा भरभरून कमेंट्स करा लाईक पण करा भरभरून तर हे खूप छान असं झालेलं आहे वेगळं काहीतरी डेकोरेशन लास्ट टाइम पण वेगळंच केलेलं होतं आम्ही तुपाची धार हो सुरुवात तुम्ही पण एक मिनिट भाऊंचं रिएक्शन अरे मध्येच ती सगळ्यांचं मम्मी पण सांग घे लवकर घे भन्नाट सगळ्यांचं रिएक्शन घेतलेलं आहे कसं झालेलं आहे थोडा खा गुळ आहे त्याच्यामध्ये थोडस खा शिव तू पण घे थोडासा घे मोदक लवर मनाला असं भारी वाटतं हा चला मी पण घेते गणपती बाप्पांचे मोमोज रोज सकाळी शाळेत जायच्या टायमाला मला प्रसादाला पण नाहीच म्हणतो मला सांगायचं बाप्पा तुझा आशीर्वाद दहावीला मी सगळीकडं हिमाचलला सगळ्या देवाकडे मागून आली मला 80% द्या 95% सात झाले लय माझी नात कमून या टायमाला 95% कारण की त्याला मोबाईल भेटणार आहे मोबाईल 1 नंबर असा मोबाईल भेटणार आहे माझ्या नातीला दिला 95 मार्काने आली ती
आणि दुसरी नात आता माझी येणार आहे 100च्या वर टपणार ती, असा विचार आहे आमचा. आणि येईल ना तिला पण मोबाईल देईल. हा माझी साक्षी ताईला अलगच देणार आहे मी नोकरी लागल्यावरती. हा अरे माझे तर मागच्या वेळेस तर 96 चालते. अरे बेटा तुला मोबाईल चालू तुम्ही 10वीला गेले का तेव्हा तुला खाल्ले कोणाची इच्छाच आहे ना. सो इथं बघा मी पनीरची भाजी केलेली होती आणि हे बघा इथं डाळ पण केलेली होती आपली मस्त हिरव्या मिरचीची. भात केलेला आहे. मोदक तर गोड्याचे झालेलेच होते बघा, 2च शिल्लक राहिले. एवढे मोदक केले होते ना तर 2च शिल्लक राहिलेले आहेत. आणि चपात्या बाकी होत्या पण आता हे सगळे म्हणताय की भूक नाही आहे. सो बाप्पांसाठी दही भात, पनीरची भाजी, चपाती, डाळ भात आणि हा मोदक होता. आजचा पहिला दिवशी बाप्पांचा असा भोग आम्ही लावलेला आहे. आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही. तर फायनली आपल्या घरामध्ये बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर खूप छान असे सुंदर आहेत आपले गणपती बाप्पा आणि मस्त वाटतं आहे. एकदम प्रसन्न वाटतंय खरंच आज आल्यानंतर. आणि आवरत थोडंसं उशीरच झालेला आहे. मी सगळं निवांत केलं ॲक्च्युली. आम्ही लाईट पण गेलेली होती सकाळी तर सगळ्या गोष्टी निवांत केल्या. म्हटलं घाई गडबड नको करायला बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस. तर आम्ही सगळं निवांत केलं आणि फायनली बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत. खूप छान वाटलं. सगळ्यांची जेवण वगैरे झाली. बाप्पांना नैवेद्य दाखवला गेला. पहिला दही भाताचा नैवेद्य दिला आणि त्यानंतर मग आपण जे घरामध्ये सगळं बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दिला. आणि त्यानंतर मोदकचा तर नैवेद्य बाप्पांचा फेवरेट आहे तो सुद्धा मी बनवला होता. आणि तो सुद्धा कसा झाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. जो तो सगळीकडे पांगून गेलेले आहेत. कोणी वरती गेलं झोपायला, कोणी खालच्या मागच्या रूममध्ये झोपलेले आहेत सगळे. तर आता मी इथं झाडझूड आता सध्या काहीच करणार नाही आहे. थोड्या वेळ तसंच राहू देईल कारण की शिवला पण बरं नाही. ती झोपली बिना जेवायचीच झोपली आहे. आणि आता थोडीशी बसते मोबाईलला स्टेटसला फोटो वगैरे ठेवते आणि सगळे झोपले, हे पण झोपलेले. तर आणखी अजून आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे. तर आमच्या इथल्या शिवशक्ती मित्रमंडळ आहे. तर आधी हे सुद्धा होते मंडळामध्ये पण ते म्हणतो ना जसं जसं मुलं बाळा झाले तर यांना वेळ भेटत नाही. मग आता नवीन पिढीचे नवीन मुलं असे येतात. तर आता मंडळाचं गणपतीचं आगमन होणार आहे संध्याकाळी. खूप छान पद्धतीने होईल आणि ह्यावेळेस खूप छान मस्त असं लायटिंग वगैरे त्यांनी भरपूर अशा लायटिंग लावलेल्या आहेत. खूप सुंदर वाटतंय ना. म्हणजे रात्री ते तुम्हाला दिसेलच, मी तुम्हाला दाखवेलच आणि खूप छान वाटतंय. तर तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करत राहा. बाप्पा आपल्या आता ह्या इकडच्या साईडने येतीलच आणि त्यानंतर मग आपण आपल्या दारामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांची पूजा वगैरे त्यानंतर फायनली बाप्पांचं स्थापना होते. खूप छान वाटतं. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग कसं वाटतंय. तर चला आम्ही आमची आता बाप्पांची आरती घेतलेली संध्याकाळची आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकताय. खतरनाक. हां दाखवते. डिसेंट केले स्वतः त्यांनी रात्रीपासून तयार केलं. सिंबॉल लावला आणि शिवशक्तीचा वरती बघा ना लाईटिंग शिवशक्तीचा सिंबॉल त्यांनी बसून रात्री तयार केलाय. हा का बरं. हां त्यांच्याकडे व्हिडिओ आलेली ना ती. सो फायनली इतक्या दिवसांची वाट बघत होतो बाप्पा कधी येतील आणि फायनली आज बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्या घरामध्ये. खूप छान असं पद्धतीने आणि धूमधडाक्यात मस्त आम्ही गाणे वगैरे वाजवली होती. आणि बाप्पांचं आगमन झाल्यानंतर बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आरती वगैरे झाली, नैवेद्य झाला जसे की तुम्ही बघितलेच मोदक वगैरे. आणि त्यानंतर संध्याकाळी शिवशक्ती मित्रमंडळाचे बाप्पांचं आगमन झालं. खूप छान पद्धतीने त्यांनी स्वागत केलं. रथामध्ये बसून बाप्पांना आणण्यात आलं. मस्त वाटतं. आणि आमच्या इथं असं आहे बाप्पा जेव्हा आपल्या इथलं दारातनं जातात ना तर घरोघरी सगळंच लेडीज आहेत ना तर बाप्पांना आपल्या दारामध्ये थांबून तो रथ आपल्या दारामध्ये थांबवतात आणि बाप्पांची आरती करतात. तर आम्हीसुद्धा तशाच प्रकारे बाप्पांची आपली आरती केली. आपल्या दारामध्ये आल्यानंतर औक्षण केलं त्यांचं छान असं. आणि त्यानंतर बाप्पा पुढे जातात. मंडपात त्यांना नेतात आणि त्यानंतर तिथं आरती वगैरे होते. आम्ही सगळेजण रोज डेली तिथं आरतीला जातो आणि असे 10 दिवस खूप छान असं प्रसन्न वाटतं बाप्पा आल्यानंतर. तर इतकं छान वाटतंय ना. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.